आज विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी उपस्थित संत तुकाराम महाविद्यालयाचे प्रिन्सिपल पाटील सर तसेच जे सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रेसर असतात असे अजय तिवारी सर, राहुल वाणी सर, फले सर तसेच पिंटू नाईकवडी सर तसेच ओनली आपली बहुउद्देशीय संस्था आणि त्यांची टीम की जे अनेक वेळा सामाजिक उपक्रम राबवत असतात. तसेच या संस्थेचे जे जगदाळे मामा आहेत की त्यांच्या प्रेरणेने सर्व या ठिकाणी उपस्थित आहे. तर जी ओनली बहुउद्देशीय संस्था आहे, समाजसेवा बहुउद्देशीय संस्था आहे, त्याच्या सामाजिक उपक्रमांचा मी साक्षीदार राहिलेलो आहे. की आत्ताच उलभगत सरांनी की जे पूर्ण 5 वर्षाचा लेखाजोखा मांडलेला होता त्या अनेक कार्यक्रमांचा, अनेक सामाजिक उपक्रमांचा मी 1 ते 1.5 वर्षामध्ये साक्षीदार राहिलेलो आहे. सोनारीचा कार्यक्रम असेल, पाणी वाटपाचा, ते आम्ही संपर्क करून द्यायचा प्रयत्न केला होता त्यावेळेस. तसेच गोमातेला हे असेल, रक्तदान शिबिर असेल, वृक्ष लागवड असेल, महिला दिनाचे कार्यक्रम असतील, कारण की कायमच आम्ही नेहमी स्टेटसला पाहत असतो. याच पद्धतीने आज पण की काल मला फोन आला सरांचा की आपल्याला महापुरुषांच्या पुस्तकाचं वाटप करायचं. तर मी कोणतंही हे न करता, कारण की आता मी वैरागला आहे म्हणू शकत होतो, पण त्यांच्या आग्रहापुढे की त्यांनी जो आम्ही तिकडे जरी गेलो असतो, जो संपर्क तुटला, पण त्यांनी आमच्याकडून म्हणजे कोणत्याही प्रकारची नाळ तुटून दिली नाही, कायम नेहमीच आमच्या संपर्कात असतात. तर आज आपण डॉक्टर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती पूर्ण विश्वामध्ये, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि प्रत्येक गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुद्धा आपण अत्यंत उत्साह साजरी करत आहोत. आज जे महापुरुषांचे 68 पुस्तकांचे आपण वाटप करतोय त्याच्यामागे खरंच महापुरुषांचे विचार हे प्रेरणादायी आहेत. ते एक आपल्याला जे जहाज असतंय बघा समुद्रामध्ये, आणि त्या जहाजाला एक दिशा दाखवण्याचं काम दीपस्तंभ करत असतो. लाईट हाऊस म्हणतो आपण त्याला इंग्लिशमधून. तर ते अंधारात भरकटलेलं असतं किंवा कुठंतरी वादळ आलेलं असतं किंवा कुठंतरी बर्फ हे असतं, छातीत असतं प्रदेश, त्याच्यामध्ये ते त्याला दिशा दाखवायचं काम करतं. त्याचप्रकारे हे जे महापुरुषांचे विचार आहेत आपल्याला, ते विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत, उत्साहवर्धक आहेत आणि ते आपल्याला दिशा दाखवत असतात. जे महापुरुष आहेत त्याचे जे विचार आहेत ते आपल्या आयुष्याचा पूर्ण नकाशा बदलून टाकतात. आपण जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास जर केला असेल त्याच्यामध्ये 20 ते 40 मार्काला वेटेज दिलेलं होतं समाजसुधारकांना. आज जे समाजसुधारक आहेत त्याच्यामध्ये झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, डॉक्टर महात्मा ज्योतिबा फुले असतील, त्याचप्रमाणे वेगवेगळे जे आहेत जे महापुरुष होऊन गेले तर त्यांचे विचार प्रत्येक व्यक्तीकडे पोहोचायला पाहिजे. आज जर आपण पाहिलं तर एकदम डिजिटल युग झालं आणि ChatGPT आलंय तर त्याने तर पूर्णच बदलून गेलं. तुम्हाला काय करायचं आहे हे जर त्याला सांगितलं तर ते 2 मिनिटात तुम्हाला रूपरेषा ठरवून देतं आणि त्याप्रमाणे तुम्ही कृती करत राहतो. त्याच वेळेस आपण काय झालं की ह्या ज्या पुस्तकांपासून, ह्या ग्रंथापासून आपण लांब चाललेलो आहोत. तर बघा, ग्रंथालय जर असलं आपली तर सगळे पुस्तकं आडगळीला पडलेली आहेत. ते वर्षातून आपण घरात जरी पुस्तकं आणले 4 तर ते पुस्तकं आणतोय आपण, पण ते असेच आडगळीला पडलेले आहेत. त्याच्यामध्ये अनेक महापुरुष आहेत, त्यांचे प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत. आता जर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जर विचार पाहिले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली भारताची राज्यघटना लिहिली, त्याच्यानंतर त्यांनी इंग्लंडला जाऊन शिक्षण घेतलं. आज जर आपण त्यांचा इतिहास पाहिला तर त्यांचा जो 8 वर्षाचा अभ्यासक्रम होता तो त्यांनी फक्त 2 वर्ष 11 महिने 2 वर्ष 3 महिने आणि 11 दिवसामध्ये पूर्ण केला. आज जर हीच गोष्ट जर आपल्या मुलांना जर माहीत असेल तर ते खरंच त्या विचाराने पूर्ण काम करतील. की आज आपण डिग्री, आता प्रत्येक विद्यापीठाने शिक्षण खात्याने अशी सुविधा दिलेली आहे की तुम्ही एकाच वेळेस 2 डिग्र्या घेऊ शकताय. आज जर आपण शिक्षक जर पाहिले आपण स्वतःसुद्धा तर बऱ्याच डिग्र्या एकाच वेळेस पूर्ण करतोय. ही नोकरी चालू असते, आपल्या तिकडे डिग्री चालू असते, आपण PhD होतो, आपण डॉक्टरेट होतो. म्हणजे शिक्षणाचं जे राहिलेलं आहे ते सुद्धा आपण म्हणजे आपले पूर्ण करून घेतो. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर पुस्तकं जर वाचले तुम्ही तर त्याच्यामध्ये अत्यंत मौलिक विचार दिले आहेत. त्यांचं कष्ट काय आहे, ते कसे महापुरुष बनले हे सुद्धा केलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त पाव खाऊन दिवस काढलेले होते आणि त्यासाठी ते
म्हणजे जर 8 वर्षाचा अभ्यासक्रम त्यांना 2 वर्ष 3 महिने आणि 11 दिवसात जर पूर्ण करायचा असेल, त्यामागे त्यांना कष्ट होते, तर ते दररोज 21 तास अभ्यास करत. आज जर आपल्या मुलाला म्हणलं किंवा आपल्याला म्हणलं 21 मिनटं जर पुस्तक घेऊन बसा, तर खरंच आपल्याला विचार करावा लागतोय की आपण 21 मिनटात सुद्धा फेसबुकचं किंवा व्हॉट्सअपचं 4 वेळा रील पाहत बसत असतो. तर असे प्रेरणादायी विचार आहेत की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा